नमस्कार मंडळी, मी रोहिणी. तर फूडी रोहिणीमध्ये आज आपण पाहणार आहोत पारंपरिक अशी कारळ्याची चटणी. तुम्ही ह्याला रामतीळसुद्धा म्हणू शकता. तर खमंग भाजलेलं रामतीळ म्हणजेच कारळं, लसूण, लाल मिरची, त्यासोबतच जिरे यांच्या स्वादाने तयार होणारी ही पारंपरिक चटणी जेवणाची चव अनेक पटीने वाढवते. जर काही टिफिनला नसेल ना, तर ही चटणी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला मग, ग्रामीण भागातील खास पारंपरिक चव अनुभवायची असेल ना, तर ही चटणीची रेसिपी पूर्णपणे पहा. साहित्यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी कारळं, त्याचबरोबर 2 चमचे तीळ घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहेत, खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला चवीसाठी मीठसुद्धा लागणार आहे टाकण्यासाठी चटणीमध्ये. तर आहे ना, सर्वात प्रथम आपल्याला कारळं जे आहे ना, ते छान असं तडतड उडेपर्यंत, खमंग असा सुगंध येईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. तर कारळं पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि अगदी तडतड उडेपर्यंत हे जे कारळं आहे ना ते भाजून घेतलेलं आहे. कारळं छान असं भाजलं गेलं ना की कारळं जे आहे ना ते काढून घेऊया. आता ह्या चटणीमध्ये आपण तीळसुद्धा वापरणार आहोत. तीळ का वापरायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर कारळ जे आहे ना ते हलकंसं कडवट असतं, तर त्यामुळं तीळ टाकायची ह्यामध्ये, म्हणजेच चटणी जी आहे ना ती खमंग चव येते, कडवटपणासुद्धा कमी होतो, चटणी अधिक मऊसर होते, पौष्टिकता वाढते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतं. म्हणजेच तिळामध्ये जे असलेले गुणधर्म आहेत ना ते सुद्धा आपल्याला लागू होतात. म्हणजेच कॅल्शियम, आयर्न आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. तर मंडळी, कारळं भाजून घेतल्यानंतर लाल सुक्या मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत बरं का. म्हणजे नरमपणा असतो ना मिरच्यामध्ये, ते सुद्धा दूर होईपर्यंत, अगदी कडक होईपर्यंत ह्या मिरच्या मी पॅनमध्ये भाजून घेतलेल्या आहेत. आता त्याच पॅनमध्ये आहे ना तीळसुद्धा टाकून घेऊया आणि तीळ आहे ना हलकीशी भाजून घेऊया. खूप काहीसं तीळ भाजायचं नाही आहे ना, नाहीतर खूप कडवट होते. त्यामुळं हलकंसं कलर अगदी थोडाफार चेंज झाला पाहिजे, बस एवढंच तीळ जे आहे ना ती भाजून घ्यायची आहे. आणि पाहू शकता, अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते हे. अशा पद्धतीने तीळ जी आहे ना ती भाजली गेली की तीळसुद्धा काढून घेऊया. कारळ्याची चटणी बनवायला आहे ना खूप काहीसं अवघड नाही आहे. अगदी इझिली 10 ते 15 मिनिटामध्ये आहे ना बनवूनसुद्धा होते आणि जेवणाची चव अनेक पटीने वाढते. तर मंडळी, भाजून घेतलेलं साहित्य आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वाटण्यासाठी खलबत्ता वगैरे असेल ना, तर तुम्ही त्यामध्ये वाटलं तरी चालेल. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं कारळं, त्याचबरोबर भाजलेली तीळ, जिरे टाकलेले आहे, खूप सारा लसूण टाकायचा आहे. खरी चव तर लसूण टाकल्यामुळेच येते. आणि लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता इथे माझ्याकडे लाल सुक्या मिरच्या आहेत म्हणून वापरलेले आहेत. जर तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त लाल तिखट असेल ना, तेही वापरलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ही चटणी जी आहे ना ती मिक्सरमधून वाटून घेऊया आणि पाहू शकता, अगदी 2 मिनिटामध्येच ही जी चटणी आहे ना ती छान अशी तयार झालेली आहे. म्हणजेच ओलसरसुद्धा खूप दिसते. यामध्ये वापरला गेलेला लसूण आणि तिळामुळे आहे ना असं ऑइली झालेले आहे आणि मस्त सुगंधसुद्धा येतोय. तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी वरण भात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ह्या चटणीसोबत तुम्ही दही खा. त्यामुळे ह्याची चव जी आहे ना ती अप्रतिम लागते. कारळ्यामध्ये भरपूर पोषक घटक, चांगले फॅट्स, ऊर्जा असल्यामुळे ही चटणी अजून पौष्टिक आहे. ग्रामीण भागातील खास पारंपरिक चव तुम्हाला अनुभवायची असेल ना, तर ही चटणीची रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.